जेव्हा काही ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन जातात तेव्हा याच्यावर कोणताही चेक राहत नाही. कुठल्या पेशंटला काय औषध नक्की मिळतंय याचं कुठलंच तारतम्य याच्यामध्ये राहत नाही, राहू शकत नाही. विद्यार्थ्यांना जी गुंगीची किंवा नशेची जी औषधं मिळत आहेत तर त्यामुळे आपली जी येणारी पिढी आहे त्याचं फार नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यातील जवळपास 3200 अधिक केमिस्ट सहभागी झाले. आमच्या मागण्या आहेत, खास करून ऑनलाईनला आमचा विरोध आहे. जे ऑनलाईनचा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाढती व्यसनाधीनता, स्पुरियस औषधं, बनावट औषधांची विक्री राजरोसपणे चालू आहे आणि MTP सारख्या किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखी औषधांची विक्री ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते आहे. जी ऑनलाईन विक्री अवैध औषधांची होत आहे, मग आजकालची तरुण पिढी पूर्ण नशेच्या विळख्यात आहे. मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या 1 दिवसीय बंदला सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. जिल्ह्यातील 3,500हून अधिक मेडिकल दुकाने आज बंद ठेवण्यात आली असून तब्बल 15 ते 20 हजार औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट या आंदोलनात सहभागी झालेत. ऑनलाईन कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांसमोर मोठं संकट उभं राहिल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय. मोठ्या कंपन्या स्वतःचे भांडवल गुंतवून बाजारपेठ ताब्यात घेत असून छोट्या आणि मध्यम मेडिकल व्यावसायिकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे संघटनेचं म्हणणं आहे. सरकारनं तातडीनं संबंधित GSR रद्द करून औषध विक्रेत्यांना संरक्षण द्यावं या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला. दरम्यान कराड या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दुचाकी मूक मोर्चाही काढण्यात आलाय. या आंदोलनाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होमिओपॅथिक असोसिएशन आणि IMA असोसिएशनने देखील पाठिंबा दिलाय. पाठिंबा आहे आणि यांच्या मागण्यांकडे कसं पाहतो. नमस्कार, मी डॉक्टर राहुल फासे, सेक्रेटरी IMA कराड. आज जो हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे पूर्ण देशभरातून हा जे आंदोलन स्ट्राईक केलेलं आहे की ऑनलाईन जे विक्री होती आहे त्याच्या अगेन्स्ट हे थांबावं, यासाठी हा 1 दिवसाचा लाक्षणिक संप केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेला आहे. ॲक्च्युली कसं आहे की केमिस्ट आणि ड्रगिस्ट हे जे आहेत, मेडिकल शॉपमध्ये जे फार्मासिस्ट आपले असतात त्यांचा एक ह्युमन टच असतो. त्यांना समोर आलेला पेशंट, समोर आलेला रुग्ण आणि त्याच्या अडचणी ह्या देखील माहीत असतात आणि त्या अनुषंगानं योग्य प्रिस्क्रिप्शनच्या नुसार योग्य औषधं देणं हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं काम हे सगळे केमिस्ट त्यांच्या दुकानातून सेवा देत असतात. अगदी कोविडच्या काळात देखील रात्रंदिवस या सर्व बांधवांनी खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती जेव्हा काही ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन जातात तेव्हा याच्यावर कोणताही चेक राहत नाही. कुठल्या पेशंटला काय औषध नक्की मिळतंय याचं कुठलंच तारतम्य याच्यामध्ये राहत नाही, राहू शकत नाही. आणि त्यामुळं हा जो संप या संघटनेनं पुकारलेला आहे त्यासाठी IMA तर्फे आम्ही पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो आहे. संपूर्ण भारतभर जो हा केमिस्ट असोसिएशनने जो संप पुकारलेला आहे हा मूळतः ऑनलाईन जी विक्री होत आहे औषधांची आणि जी विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते, विदाऊट फार्मासिस्टच्या हस्तक्षेप त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नसतोय. ज्या MTP सारख्या ज्या औषधं आहेत किंवा विद्यार्थ्यांना जी गुंगीची किंवा नशेची जी औषधं मिळत आहेत तर त्यामुळे आपली जी येणारी पिढी आहे त्याचं फार नुकसान होत आहे आणि हे कुठंतरी समाजाचा एक घटक म्हणून, एक फार्मासिस्ट म्हणून आमचंही ते कर्तव्य आहे. म्हणून यासाठी आमचा सर्व महिला फार्मासिस्टचा याला पाठिंबा आहे. फार्मसीच्या ऑनलाईन विक्री संदर्भातला जो ऑल इंडिया असोसिएशननं त्यांच्या जे संप पुकारलेला आहे त्याला आमचे होमिओपॅथिक महाराष्ट्र होमिओपॅथिक फार्मसी असोसिएशन तसेच अखिल भारतीय होमिओपॅथिक फार्मसी असोसिएशन यांच्यामार्फत आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आमचे होमिओपॅथीची ही सर्व दुकानं महाराष्ट्रातली तसेच देशातली सर्व दुकानं आज बंद ठेवून आम्ही यांच्याशी सहमत आहोत. आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने जो बंद पुकारलेला आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास 3200 अधिक केमिस्ट सहभागी झालेत. खास करून कराड तालुक्याचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये 850 अधिक प्लसचे केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहे आणि यामध्ये सर्व कॉलेजेस असतील, IMA संस्था आहे, होमिओपॅथिक संस्था आहे, सर्व ज्या व्यापारी संघटना आहेत, रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड, या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आमच्या मागण्या आहेत, खास करून ऑनलाईनला आमचा विरोध आहे. जे ऑनलाईनचा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाढती व्यसनाधीनता, स्पुरियस औषधं, बनावट औषधांची विक्री राजरोसपणे चालू आहे आणि MTP सारख्या किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखी औषधांची विक्री
ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते आहे. यामध्ये कुठेही फार्मासिस्टचा रोल नाहीये आणि यामध्ये औषधांच्या विक्री पश्चात जे काउन्सिलिंग करणं अपेक्षित आहे तेही कुठं होत नाही. आणि यामध्ये आज जर का बघितलं सोसायटीमध्ये तर फार्मासिस्टची संख्याही वाढते आहे. यामध्ये खास करून आज तुम्ही बघितलं असाल आमच्या महिला प्रतिनिधी ज्या पद्धतीने आज या मोर्चामध्ये सहभागी आहेत. जवळपास 54% महिला फार्मासिस्ट आहेत. या राज्यामध्ये जवळपास 5 लाख अधिक रजिस्टर्ड फार्मासिस्ट महिला फार्मासिस्ट आहेत. त्यामध्ये 60 ते 65% महिलांचं रजिस्ट्रेशन आहे. फार्मसी असोसिएशनला पाठिंबा देत आहे, कारण जी ऑनलाईन विक्री अवैध औषधांची होत आहे, आजकालची तरुण पिढी पूर्ण नशेच्या विळख्यात आहे. एक डॉक्टर म्हणून मलाही हे माहीत आहे. आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही काउन्सिलिंग किंवा हे अजिबात काय करू शकत नाही. जे की आमचे फार्मासिस्ट पूर्णपणे काउन्सिलिंग करून त्या औषधांची काळजी घेऊन ती कशी घ्यायची, त्याचे दुष्परिणाम काय, त्याचं प्रत्येक निराकरण ते करू शकतात, जे की ऑनलाईन माध्यमातून होऊ शकत नाही. आणि त्या माध्यमातून होणारी MTP किट्सची विक्री वगैरे ही सुद्धा अवैध आहे आणि याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि याचबरोबर खूप मोठी पिढी आपण ऑनलाईन जर केलं तर ही जी सेवा देणारे लोक आहेत यांना आपण बेकारीकडे नेत आहोत. हे चांगलं नाहीये. याला आमचा पूर्णपणे पाठिंबा.